नमस्कार, देशोन्नती संपादकीय मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। कधीतरी एकदा जनतेच्या मनातील मुख्यमंत्री मीच असे विधान करणाऱ्या पंकजा मुंडे पुढच्या काळात त्या वक्तव्याची किंमत चुकवत राहिल्या। मागच्या विधानसभा निवडणुकीत पंकजांना पराभव स्वीकारावा लागला। पराभवाचे अंतर इतके मोठे होते की त्यांच्या पराभवासाठी त्यांच्याच पक्षातून बळ पुरवले गेले। ही चर्चा दीर्घकाळ चालली। अजूनही पंकजांच्या मनात ती सल आहेच। त्यानंतर विधान परिषद असो अथवा राज्यसभा असो, प्रत्येक वेळी त्यांच्या नावाची चर्चा व्हायची, परंतु प्रत्येक वेळी शेवटच्या क्षणी त्यांच्या नावावर फुली मारली जायची। हे कोण करत होते हे अगदी उघड गुपित होते। त्यानंतर त्यांना राज्याच्या राजकारणातून बाहेर काढण्यासाठी त्यांच्या वहिनीचा दावा नाकारून बीड मधून लोकसभेसाठी उभे करण्यात आले। तिथेही त्यांचा धक्कादायक पराभव झाला। दरम्यान या लोकसभा निवडणुकीत भाजपचा हक्काचा मतदार असलेला ओबीसी समाज काही प्रमाणात भाजप पासून दुरावला गेल्याचे भाजप नेतृत्वाच्या लक्षात आले। त्याच वेळी महाराष्ट्रात एका नेत्याच्या अट्टहासापायी बरेच नुकसान होत असल्याचेही लक्षात येऊ लागले। त्यामुळेच महाराष्ट्रातील दारुण पराभवानंतर भाजप श्रेष्ठींनी महाराष्ट्राच्या पराभवाची झाडाझडती घेताना यापुढे महाराष्ट्रात कोणत्याही एका नेत्याचे राजकारण चालणार नाही, सगळे निर्णय सामूहिक स्तरावर घेतले जातील असे सगळेच नेत्यांना सुनावले। पंकजा मुंडे प्रमाणेच फडणवीस यांना प्रदेश स्तरावर आव्हान निर्माण करणारे विनोद तावडे पुढे संघटनेत केंद्र स्तरावर गेले किंवा त्यांना तिथे पाठवण्यात आले। त्यांनी तिथे आपली योग्यता आणि उपयुक्तता सिद्ध केली। आज ते पक्षाच्या केंद्र स्तरावरील संघटनेत अतिशय महत्त्वाचे नेते मानले जातात। त्यांनीच महाराष्ट्रातील भाजप नेत्यांची बैठकीत पक्षश्रेष्ठींची ही सूचना संबंधितांपर्यंत पोहोचवल्याचे बोलले जाते। त्यामुळे प्रदीर्घ काळ संधी डावलल्या गेलेल्या परंतु त्यानंतरही पक्षाशी असलेले आपले इमान कायम राखणाऱ्या पंकजा मुंडेंना अखेर त्यांच्या प्रतीक्षेचे फळ मिळाले। लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या पंकजा मुंडेंना भाजपने आता विधान परिषदेवर संधी दिली आहे। पंकजांना राज्याच्या राजकारणातून वाद करण्याचा हेतू मनात बाळगणाऱ्या काही प्रस्थापित नेत्यांना भाजप श्रेष्ठींनी एक धक्का आणि सोबतच इशारा दिल्याचे दिसून येते। विधान परिषदेसाठी भाजपने आपल्या 5ही उमेदवारांची घोषणा केली। त्यात पंकजा मुंडेंचे नाव पहिल्या क्रमांकावर होते। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।